मराठी चित्रपट सृष्टीतून दुःखद माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन झालं. विवेक वाघ असं त्याचं नाव असून अल्पशा आजारानं त्याचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंत्रे यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर करत विवेक वाघ यांच्या निधनाची माहिती दिली आहे. विवेक वाघ यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विवेक वाघ यांनी त्यांच्या मृत्यू पश्चात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी अवयव दान करण्याचं ठरवलं होतं. विवेक वाघ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यांच्या या निर्णयानं सर्वच गैरवरले आहेत. विवेक वाघ हे गेले अनेक वर्ष ते मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीत काम करत होते. त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. जक्कल या त्यांच्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी शाळा, पेंढरी या सिनेमांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं होतं. कॉलेजमध्ये आल्यापासून ते नाटकात सक्रिय होते. त्यांनी पुरुषोत्तम करंडक सारख्या स्पर्धा जिंकल्या होत्या. इतकंच नाही तर नकळत सारे घडले या नाटकाची निर्मिती आणि सिद्धांत या सिनेमाचं दिग्दर्शन करून पदार्पण केलं होतं. अभिनेते मिलिंद शिंत्रे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे विवेक वाघ यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय, मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम निर्माते दिग्दर्शक विवेक वाघ यांचं काही काळापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे दुःखद निधन झालं. मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रक्रियेसाठी काही तास लागतील. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संध्याकाळी 7:30 वाजायच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार होतील.